खरं विरोधामध्ये सुद्धा भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, त्यांचे पण तुल्यबळ उमेदवार आहेत. नाही काय बघायची फक्त शिट्टी. काय पारडं कोणाचं जोर वाटतं? यड्रावकर. कोणाचं जोर आहे मग इकडे? इकडे जास्त आता वहिनी सरकार आमचं यड्रावकर शेवट कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे? यड्रावकर विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार टिकणार 100%. काय वातावरण आहे? वातावरण आमचं यड्रावकर. कोणा जोर आहे इकडे? आमच्या गावचे शिंदे सरकार तर प्रत्येक गोरगरिबाचं काम करणारं आणि एक हक्काचं व्यक्तिमत्व आमच्या गावचे शिंदे सरकार. लोक म्हणतात ड्रायव्हरनुसार कागदावर कामं केल्यात, प्रत्यक्षात काही कामं नाहीत. कोण म्हणते ते? लोक म्हणतात कशाला समाज मंदिर झाले, गेट झाला हायस्कूलचा, कागदावर झाले. यड्रावकर हात असल्यामुळे त्यामुळे का निवडून येणार 100%. शिव तालुक्यात इतके विकास कमी तेवढे केल्यात की सांगण्याची पलीकडे काम केले. कोण आहे मासे या भागात कामं करणारा, गरिबांची भावना समजून घेणारा? यड्रावकरने खूप कामं केले. हो विरोधकांवर टिकणार काही? टिकणार की यड्रावकरला बघूनच मतदान देणार. आता लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघणार बघा. आता यड्रावकर सगळीकडे फेमस आहे. जोर जास्त ड्रायव्हरांचा दिसते. कसं यड्रावकरांचं विकास काम भरपूर झालं. त्यांना नाव ठेवता येत नाही. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी सध्या आलेलो आहे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील घोसरवाडा गावामध्ये. शिरूर तालुक्यामध्ये असणारा हा दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ आणि त्यामध्ये असणारे घोसरवाडा गाव. इथं आरक्षण पाहायला गेलं तर सर्वसाधारण महिला हे जिल्हा परिषदेसाठी आरक्षण आहे. आणि मग इथल्या मतदारांची नेमकी काय भूमिका आहे, कशा पद्धतीनं त्या निवडणुकीकडे बघतात, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, विकास कामं कशी आहेत, समस्या काय आहेत, याचा अन्य घडामोडींचा आढावा आज आपण या दत्तवाड मतदारसंघातल्या नागरिकांच्याकडून घेणार आहोत. पाहायला गेलं तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय शाहविकास आघाडी विरोधात महाविकास आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. आणि तिरंगी लढतीमध्ये पारडं कोणाचं जड ठरतंय, काय ठरतंय, ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, काही मंडळी आहेत त्या ठिकाणी, आपण त्यांची संवाद साधूया. बघा, बऱ्याच वर्षातून आता निवडणुका लागल्या होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आता घोसरवाडा गावात? आपल्या गावात पाहुणा आहे. मला काय सांगाल तुम्ही? आहे बरं आहे वातावरण. बरं आहे. बर, कसा पाहिजे आता आपल्याला निवडून येणारा उमेदवार? काय म्हटलं निवडून येणारा जो उमेदवार आहे ना, तो कसा पाहिजे? कसं पाहिजे ते आता ते आम्ही विचार करून कसं होणार. हो काय कानावालाही नाही. काय आम्हाला आम्ही धनगरकडे आम्हाला काय कळत नाही बाबा. उगाच काय करतो बोलायचं वय. तरी पण निवडून येणारा माणूस कसा पाहिजे? काय त्यातलं माहित नाही, अनुभवच काय नाही आम्हाला त्यातलं. विकास कामं कशी आहेत? तो ह्यो करतोय बघा. कोण ह्यो? यड्रावकर करलाय. इथं आमच्या इथे यड्रावकरच केलाय. काय केलंय? गटर तुला सांगतो हे ते वरलं माडी त्याने केलाय की काम. बर, कामं झालं सगळी? झाल्यात. बर, निवडणुका लागल्या आता. हा, काय आहे मतदारसंघाचं वातावरण? मतदारसंघात आता तरी बघा हेच आहे बघा, जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. बर, कोण कोण आहेत उमेदवार? तर आमच्या इथं सरकारची विशेष आहेत. आणि दत्तवाडला हो उदय पाटील. बर, पंचायत समितीला कोण वनखुरे एक आहे. आणि दत्तवाडचा कोण आहे तिची आलती काय मला काय आता पारडे कुठल्या गटाचं जर वाढते? हे जिल्हा परिषद कुठल्या गटाचं कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे? यड्रावकर. यड्रावकर. बर, का बरं त्यांचं पारडं जड वाटतंय? अहो जागी जागी कामं केलं त्याने. कामं केलं काय? काय काय कामं केलं? कामं मस्त केल्यात. काय वाटेल ते हे तट बांधल्यात याला हायस्कूलला, पाण्यात रस्ते झाल्यात, इथं हे बांधल्यात, इथं समाज मंदिर मरगो तर हे त्यांच्याकडे कोण आहेत उमेदवार? वहिनी साहेब सरकार. आणि विरोधात? तो ह्यो दत्तवाडचा बर, उदय पाटील. मैदान कोण मारलं असं वाटतंय? बघू आता सगळेजण मैदानात आहेत उभा, कोण मारल ती मारल. मामा, कसा पाहिजे हो? निवडून येणारा जो उमेदवार आहे ना, तो कसा पाहिजे? नागरिकांची सेवा करणारा पाहिजे, समाजसेवा करणारा पाहिजे, समाजसेवा करणार पाहिजे. बर, समाजाची किंवा गुरुवर्गाची जी कामं करणार आहे असा उमेदवार पाहिजे. बर, आता कोण कोण आहेत रिंगणात इथं थोडं मतदारसंघात? तेवढी सगळ्या नाव माहित नाही आपल्याला. प्रमुख नाव कोण कोण आहेत? प्रमुख नावं आता ही आमची गावची तेवढी विदेशी सरकारांची पत्नी राहिले. कुठल्या गटाकडं? सरकार हे आपले यड्रावकर. आणि विरोधात कोण आहे? विरोधात दत्तवाडचे एक इथे आणि लाठीचे एक आहे. बर, मग काय पारडं कोणाचं जड वाटतं? यड्रावकर. कशामुळं? जनसेवा आणि जी कार्य आहेत, समाज कार्य यांना कणे गटारी म्हणा, देवळं म्हणा, रस्ता म्हणा, ही सगळी कामं त्यांनी केलेली. कोण? यड्रावकरांनी केलेली. बर, त्यामुळे त्यांचे पारडे जड वाटतं. पण विरोधात सुद्धा तुल्यबळ उमेदवार आहेत की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आहेत, ते सुद्धा तुल्यबळ ताकदवान आहेत. ताकदवान जरी असली तरी जनतेला काय पाहिजे? काम करणारा हा माणूस पाहिजे. जनतेची कामं करणारा पण. आता यांची कामं सांगायला खरोखर कामं झाल्यात का नुसतं कागदावरती आहेत? नाही, कामं प्रत्यक्षात झालेत. प्रत्यक्षात कामं झालेली.
मग आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? कारण यड्रावकर आमदार आहेत आणि निवडणूक आहे ती जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. मग लोक नेत्याला बघणार का उमेदवाराला बघणार? लोक नेत्याने गाव पातळीला लोक नेत्यांना बघत नाही, बर. उमेदवारांना स्थानिक उमेदवारांना बघत, आणि उमेदवाराला बघणार. नेत्याकडे बघत नाहीत. बर. इथून पुढचं ते चर्चा असते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू झाल्यात, प्रचाराचा जोर वाढला की नाही? वाढला, भयंकर वाढला. भयंकर वाढलाय. कुणाचा जोर आहे मग इकडे? इकडे जास्त आता वहिनी सरकार आमचं यड्रावकर शाहू का बरं? झालं, कारण त्यांची कामं चांगली झाली. तू काय काम केलं? इकडे पानंद रस्ता म्हणा, हा, मंदिरातली इथली मोठमोठी हॉल बांधून देणे, हा. गटरीचं काम म्हणा. सरकार बी कसं आहे, सरपंच इथं असल्यामुळे आपलं गट त्यांचा आहे नाही, त्याच्यामुळे. आणि विरोधात कोण कोण आहे? विरोधात कोण आता भाजपकडनं आहेत आणि उदय पाटील त्यांची मिसेस कोणतं राहिल्या दत्तवाड. लोक म्हणले त्यांचं पारडं वेगळं आहे, त्यांची पण कामं चांगली आहेत. तर त्यांनी अजून आता मैदानात आल्यात त्यांनी. त्यांचं मागचा इतिहास काय तर आहे नाही, त्याच्यामुळे तसं जास्त परड सरकार पार्टी आपल्या भागात. आणि विरोधकांचं काय आव्हान असणार आहे ना यांना? की थोडं का तसं होणारच की, विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार? टिकणार 100%. कारण सरकार घराणं वेगळं आपल्याकडे, एक इतिहास वेगळा आहे त्यांचा. कारण त्यांचं काम बी तसं पहिला केलेलं आहे गावागावातनी. टाकळीवाडला कामं झाले आहेत सरकारांचं, आमच्या दत्तवाडमध्ये बी कामं झालेली आहेत. त्यांनी केलं तो पहिला अगोदर. लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करणार? काम बघणार, कोण काम केले त्याच्यावरती राहणार. कामाला जाणार. कामाला जाणार 100%. नवीन चेअरला पण संधी दिली ते पण काम करणार की? आता त्यांचा पुढचा आता भविष्य आहे, आता त्यांचं ठरणार असा विषय होणार. निवडणुका आल्यात, काय वातावरण आहे? वातावरण आमचं यड्रावकर. का बरं? यड्रावकरांनी खूप कामं केल्या हो. काय काम केलंय? गटरीची कामं केल्या, रस्ते केल्या, पाणी रस्ता केल्यात, कुठं दिले नाहीत. बर. जिथं मागणी केली तिथं त्यांनी येऊन स्वतः भर दिलेला आहे. पण आता उमेदवार ड्रायव्हर कुठे आहेत? उमेदवार वेगळ्याच खाली आहेत. गावची वहिनी साहेब आहेत की सरकार, बर. त्यांच्या नेतृत्वाखाली आहे. बरं. वहिनी साहेबलाच आम्ही करणार हो. कसा आहे मग उमेदवारांचा संपर्क? हा, उमेदवारांचा संपर्क कसा आहे? हे संपर्क गावाला आहे, सरकार आहेत गावचं. त्याने पण विरोधात सुद्धा ताकदवान उमेदवार आहेत. काय ताकदवान नाही आणि त्यांनी काम करायसारखे बी आहेत. विरोधात सुद्धा ताकदीचे उमेदवार आहेत. विरोधात आहेत की, मग आहेत की. विरोधकांसमोर टिकणार काय? हे टिकणार की, शेवटपर्यंत टिकणार. का बरं? का? त्याचं फोर्सच आहे यड्रावकरचा. यड्रावच्या हाताखाली टिकणार. लोक म्हणतात ड्रायव्हर नुसतं कागदावर कामं केल्यात, प्रत्यक्षात काही कामं नाहीत. कोण म्हणते ते? लोक म्हणतात. मग कशाला हे समाज मंदिर झाले, गेट झाला हायस्कूलचा, मग हे कागदावर झालंय. बरं. तसं कसं होईल ते? झालंय. आता लोक मतदान करताना काय माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघणार बघा. पक्ष धरूनच यड्रावकर पक्ष धरूनच शाहू आघाडी हेच देणार. आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या, पुन्हा जोर आहे इकडे. आमच्या गावचे शिंदे सरकार, आमचे ग्रामदैवत आणि ग्रामदैवतचे आमचे मालक शिंदे सरकार. एक आमचं ते एक ध्येयच आहे. कुठल्या गटात निवडणुका होतात? एकमेकाच्या विरोधात कुठले गट आहेत? इथं किती जर पक्ष आले, काही जर झालं तर आमचं ग्रामदैवत आणि आमचे शिंदे सरकार हे सोडून आम्ही हलणार नाही. का बरं? आमचं एक देवाचं एक आम्ही एक मानतोय. विकास कामं कशा देतो? विकास कामं शिंदे सरकार जर म्हटलं तर प्रत्येक गोरगरिबाचं काम करणार आणि एक हक्काचं व्यक्तिमत्व हे शिंदे सरकार आहे. मामा काय सांगाल? निवडणुका लागल्यानंतर अनेक उमेदवार निवडणुकीला उभे आहेत, तिरंगी लढत या भागात होते. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? उमेदवार सर्वांगी काम करणारा पाहिजे माणूस, महत्वाचं म्हटल्यावर. आणि आमचा गावचा उमेदवार आहे तो, त्यामुळे आमचा पूर्ण त्यांनाच पाठिंबा आहे. कोणाला? शिंदे सरकार आणि त्यांच्या पाठीमागे यड्रावकरांचा हात आहे ना, शाहू आघाडी. यड्रावकरांचा हात असल्यामुळे त्यामुळे काय निवडून येणार 100% काय हातात असं त्या तुम्ही आता त्यांच्या वाटेमध्ये त्यांचा हात आहे म्हणताय, एवढं काय हातात ताकद आहे? त्यामुळे यड्रावकरांच्या हातात भरपूर ताकद आहे. का बरं? विकास काम भरपूर केले. शिव तालुक्यात इतकं विकास काम एवढे केल्यात की सांगण्याच्या पलीकडे काम केले. काय केलं जरा सांगा तुमच्या गावात? काय केलं नाही, सगळं केलं. पाणी, गावची रस्ते, गटारी, शेतातली रानातली रस्ते, असं तुम्ही आता एवढं सगळं सांगायला लागला, पण विरोधात सुद्धा भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, ते सुद्धा ताकदीचे उमेदवार आहेत. असू देत की ताकदीचे उमेदवार. पण इथं त्यांचं सर्वच आहे नाही. त्यांची सुद्धा महाविकास आघाडी आहे, भाजप आहे, त्यांची पण काम आहे. त्यांची पण कामं आहेतच की. आहेत पण कमी आहेत. पण यड्रावकर सरकारची भरपूर कामं आहेत. त्यांचं आव्हान आहे मोठं यड्रावकरांना इथं निवडणुकीत. यड्रावकर टिकणार का त्यांच्या आव्हानासमोर? 100% पण आता यड्रावकरांची निवडणूक नाही, ही उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. मग लोक नेत्याला बघून मतदान करणार का उमेदवारांना? नेत्याला बघून मतदान करणार, उमेदवाराला पण बघून मतदान करणार. नेता उमेदवार पण असं चांगला आहे नाही. काय कसा उमेदवार, काय संपर्क आहे लोकांचा? हे भरपूर म्हणजे लोकांचा संपर्क चांगला आहे त्यांच्याशी. गेल्या वर्षी फक्त त्यांनी 300 मतांना पडल्यात, आमदार 1,500 ते 2,000 मतांनी निवडून येणार. अनेक निवडणुका बघितलाय तुम्ही, आहे की नाही? आता अनेक वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आहे, व्हायला लागल्या. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? चांगला पाहिजे, चांगला म्हणजे कसा? काम करणारा पाहिजे. काम करणारा. काम करा, गरिबाची जे ह्या भावना आहेत ते समजून घ्यायला पाहिजे. कोण आहे मासा या भागात काम करणारा, गरिबांची भावना समजून घेणारा? यड्रावकर. का बरं? यड्रावकर भरपूर काम केलेलं आहे. काय काम केलं? रस्त्याची कामं केलं आहे,
रस्त्याचे केला आहे हा. गटारे केला आहे बर सर्व काम पण आता उमेदवार यड्रावकर कुठे आहेत? उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगळे उमेदवार आहेत. त्याचा प्रश्न नाही हा. आम्ही उमेदवार वेडगावकरला बघूनच मतदान देणार आहोत. बर. काय मग लोक आता मतदान करताना काय बघणार? लोक मतदान करणार काय बघणार? पक्ष बघणार, माणूस बघणार, नेता बघणार, काय बघणार? त्याचा प्रश्न काय आहे माणूस बघणार बर. आणि माणूस बघणार बर. पण यड्रावकरांच्या समोर विरोधकांचं आव्हान आहे की हो, विरोधात सुद्धा तुल्यबळ पक्ष आहेत. बरोबर आहे की हा. हे बघा तसं नाही ते हा. आमचं कर्तव्य काय आहे जो काम करणाऱ्या आमच्या माणसाला मतदान द्यायचं आमचं कर्तव्य आहे. आता हे रस्ते गटर सोडून त्यांनी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी काय केलंय? निवडणुका लागल्यात, प्रचारला लोक यायलाच नाही. या लागले बरं काय काय सांगतात देऊन? काय प्रचार सांगतात? प्रचार करायला मत द्या, निवडून आणा, आणि काय सांगणार? कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? आम्हाला चांगला उमेदवार पाहिजे, गावाचा विकास व्हायला पाहिजे, सगळ्यांचं गोरगरिबांचं कल्याण व्हायला पाहिजे, असला मतदान आम्हाला मतदान पाहिजे. कोण आहे असा गोरगरिबांचं कल्याण करणारा, गावाचा विकास करणारा उमेदवार आता राहिलेला? आता यड्रावकर सगळीकडे फेमस आहेत, सगळ्याकडे कल्याण, सगळ्यांचं देवळाला ह्याला त्याला सगळ्यांनी निधी दिलेले आहेत. म्हणजे शाळेसनी इकडं तिकडं सगळ्याकडे त्यांचा प्रचार आहेच. मग आमचं मत काय, त्यांनी यावं. तुमचं मत कर तसं होईल काय? काय होईल दादा, देवाच्या हातात, आम्ही काय करणार आहे? काय विकास कामं केलं त्यांनी इथं? मस्त केल्यात, देवळाची कामं केल्यात, शाळेची कामं केल्यात, गोरगरिबांनी जरा मदत केल्यात. नुसतं कागदावर आहे? नुसतं कागदावर आहे? पूरग्रस्तासाठी तवा मदत केल्यात, नुसतं कागदावर आहे का खरोखर केलं? खरोखर केलं. आम्ही बघितलंय डोळ्यानं. आता हे कामं सोडून गोरगरीब सर्वसामान्यांसाठी काय केले त्यांनी? आणि हेच की विकास केल्यात म्हणजे आता कराच लागलेत की, आणि काय करणार आहेत त्यांनी? कोण मारली आणि वाटतं? कोण बी येऊन द्यात, खरं गावाचा विकास व्हायला पाहिजे, गोरगरिबांचं कल्याण व्हायला पाहिजे. बरं, आता निवडणुका आल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे इकडे? सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. चांगलं आहे. वातावरण गरम आहे का नरम आहे? गरमच आहे. गरम आहे. कोणाचा जोर आहे इकडे? आता मी तर की नाही 2-3 दिवस काय बाहेर नव्हतो, ऑपरेशन झाले पायाचं, त्यामुळे मी बाहेर आलो नाही. आता बाहेर आलोय आज. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? हा, निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? काय विकास करणारच पाहिजे की, विकास करणारेच आहेत ते. आता उमेदवार राहिल्यात ते विकास करणारेच राहिल्यात. आता विकास कामं झाल्यात काय भागात? काय झाल्यात काय झालं? सगळे रस्ते झाले, बोळ झाले, डांबरी रस्ता झाले, सगळे चांगले केल्यात गावात. कोण केले? सगळे वरच्या लोकांनीच केली, मदत वरनं आली, त्याच्यामुळे खालची लोक सगळे केले. सगळं चांगलं आहे. आता निवडणुका लागल्या, काय वातावरण? जोर कोणा दिसतो इकडे? जोर जास्त यड्रावकरांचा दिसतोय. का बरं? विकास कामं झाल्यात, गटऱ्या झाल्यात, कोबा झाल्यात, सगळे देवस्थानला निधी मिळालाय, प्रत्येक सगळं पायते मिळाले, काय अडचण नाही. त्याच्यामुळे यड्रावकरांचा जोर आहे. यड्रावकरांचा जोर आहे म्हणतात, तिरंगी लढत आहे. एकीकडे दुसरीकडे भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, यांची सुद्धा चांगले तुल्यबळ मातबर उमेदवार आहेत. सगळं माध्यमकार बरोबर आहे, तर विकास काम कुठं आहे त्यांचं? विकास काम आमदारांच्या फंडातनं झालेला आहे, त्याच्यामुळे काय अडचण ते सुद्धा आता नाही. संधी मिळाली ते पण विकास काम करणार की? संधी बिन संधी मिळता एक जण केलेले आहेत, त्याचा काय अडचण नाही. कारण त्यांच्याकडे संधी आहे म्हणून यांनी केलं, तर मी कामं केलेले आहेत हो, संधी आहे म्हणून केलं ना. ते बरोबर आहे, कारण त्याला मी संधी देईल, काय अडचण नाही. कारण जास्तीत जास्त यड्रावकरांचा प्रभाव आहे. कसा गटर कोब, आता आमच्या गल्लीला इथनं कोबा सगळा झाला, गटरे झाल्या, काय अडचण नाही. चावीचे प्रश्न केले, जागे जागे होल मारले, त्यांनी काय अडचण नाही. त्याच्यामुळे काय अडचण नाही होणार. लोक म्हणलं नुसता नारळ फोडलाय, उद्घाटन केले, पुढे काय कामच नाही. हा, आता ही रस्ता गटर ही केलेली दिसत्याच घे, त्याचं काय अडचण आहे. आता आमच्या गल्लीत तिथं रस्ता आहे, कोबा केलेला आहे यड्रावकरच्या फंडात, नाही त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण आता उमेदवार कुठे यड्रावकर आहेत? उमेदवार खाली जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगळे आहेत उमेदवार गावचेच आहेत. लोक आता मतदान करताना उमेदवार बघणार का नेता बघणार? नेता बी बघणार आणि उमेदवार बी बघणार. उमेदवार बी त्यातल्या त्यात चांगलाच आहे, काय अडचण नाही. उमेदवारांची कामं काय काय आहेत? उमेदवारांची कामं आहेत की गावात पाणी पुरवठा हे ते सगळे सोय आहेत, काय अडचण नाही. त्याच्यामुळे मग लोक काय माणूस बघून मतदान करणार, पक्ष बघून का कामं बघून? माणूस बी पक्ष बी दोन्ही बी बघून करणार लोक, त्याच्यामुळे काय अडचण नाही. विरोधकांचं आव्हान सुद्धा
ताकदवान तुल्यबळ उमेदवार आहेत. यड्रावकर त्यांच्या आव्हानासमोर टिकतील काय? हे टिकणार की. कशा म्हणजे कशा जोरावर टिकणार? विकास कामं हा. सगळं केल्यामुळे टिकणार हो, त्याच्यामुळे काय अडचण नाही. काय निवडणुकीचं आता काय वारं कोणाचं इकडे? वाढत आहे सगळ्यांचंच आहे. सगळ्यांचंच आहे. कोण कोण आहेत उमेदवार? उमेदवार काय आमचं सरकार आहे. परत हे काय कोणतो टाकळीवाडीचा तो वनकोरी काय ते काय त्याचं नाव काय आहे मला काय माहित नाही. पवार आहे तिकडून सरकार आणि ती काय राहिले तिने. आता लोक उमेदवार निवडून देताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? लोक पण आता चाणक्य आहेत. लोकांचं काय झालंय गेल्या वेळा जे लोक हाता म्हणजे ह्याच्याकडे फिरले गणपतराव ह्याच्याकडे त्यांचा प्रचार केला. आता तीच लोक आमच्या सरकारांच्या बाजूने. माझा लोक विश्वास कोणा पैसे आणल्यात पैसेच वाटले. लोकांनी पैसे वाटले नाही काय लोकांची दिशाभूल केल्यात. ह्या वेळा काय आता रस्सीकेस आहे प्रत्येक जण नाही कसं काय करेल काय. विकास काम काय झालं काय भागात? विकास यड्रावकरांचं विकास काम भरपूर झाले सोडा त्यांना नाव ठेवता येत नाही. काय विकास काम भरपूर झालं. काय केलं विकास काम? हे भरपूर केले तिने ते सांगण्याच्या पलीकडे आहे. कुठं सगळं कागदावच केलं म्हणा. हे झोड आहे तुमचं. करणाऱ्याला केलं म्हणायचं वाटणाऱ्याला वाटणं म्हणायचं. पारड कुणा जड दिसते? पार्ट सगळ्यांच आहे. बाजी कोण मारणार? बाजी कोण मारणार? काय सांगता येत नाही. कोण पळ कोण राहिला. लोक कुणाच्या मागे राहणार? हा लोक कुणाच्या मागे राहणार? तसं काय सांगता येत नाही. निकाल हो जनतेचा कौल आहे हो कोण काय. जिल्हा परिषद निवडणुका लागल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काय इकडे वातावरण मतदारसंघात आहे? शिट्टी बघताय बघा. शिट्टी कुणाची म्हणायची शिट्टी? शिंदे सरकार. बर. आणि विरोधामध्ये कोण कोण आहेत? ते बघत नाही आम्ही विरोध कोण आहे शिट्टी बघतो सरकार. बर. का बरं असं काय केलंय त्यांनी? यड्रावकर गट काय केलंय मग त्यांनी काय? बर. खरं विरोधामध्ये सुद्धा भाजप आहे महाविकास आघाडी आहे त्यांचे पण तुल्यबळ उमेदवार आहेत. नाही काय बघायचं फक्त शिट्टी. कशामुळे शिट्टी बघायची? शिट्टीच बघायची फक्त आमदार आणि आपले सरकार. तर कशामुळे बघायची? काय कारण आहे त्याला? विकास काम केलं होतं त्याने 1900 कोटींचं काम केलं आमदारांनी आपल्या भागात आपल्या तालुक्यात. मग त्यांनाच बघायला पाहिजे. खरं आमदारांनी कामं केल्यात खरं खाली उमेदवार वेगळे आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीला. पण लोक उमेदवार बघणार का नेता बघणार? काय बघणार? आमदार आणि सरकार हे फिक्स आहेत आपले त्यावर काय विषय नाहीच.